धडाडीचे वक्ते आणि कार्यकर्ते आमचे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोमवंशी साहेब, प्रताप पाटील साहेब, शरीफ खाटिक साहेब, इकडे महाजन साहेब, चव्हाण साहेब, नेवेताई आणि पवारताई आणि उपस्थित सर्व तुम्ही इथं मंडळी. आज देशामध्ये खरं तर दोनच विचारधारा आहेत आणि तुम्ही इकडचे असू शकता किंवा इकडचे असू शकता, तिसरा पर्याय तुम्हाला नाही. त्यातली एक जी विचारधारा आहे ती म्हणजे 50 खोके एकदम ओके, ही एक विचारधारा आहे. आणि दुसरी विचारधारा जी आहे ती म्हणजे ही जी पावनभूमी ज्यांच्या नावानं ओळखली जाते ते म्हणजे गोविंद महाराज. गोविंद महाराज काय किंवा ज्ञानोबा तुकोबा काय, यांचे जे विचार आहेत तेच विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत. आणि काल जो आमचा मुंबईमध्ये कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये पुण्याचे आमचे एक मोठे नेते प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, त्यावेळी आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे आपले खरं काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी असं सांगितलं की नाण्याची एक बाजू म्हणजे फुले शाहू आंबेडकर विचार, म्हणजेच नाण्याची एक बाजू म्हणजे गोविंद महाराज आणि नाण्याची दुसरी बाजू म्हणजे काँग्रेस पक्ष. तर त्याच्यामुळे आजचा हा जो दिवस आहे म्हणजे खरं टेक्निकली उद्याचा 28 तारखेचा, पण आजच आपण तो कार्यक्रम घेतोय. काँग्रेसच्या स्थापनेचा दिवस. काँग्रेसची स्थापना होऊन 140 वर्ष झालेली आहे. 140 वर्ष झाल्यानंतरही काँग्रेस जिवंत आहे. म्हणजे तुम्ही काँग्रेसची सगळी लोक फोडली. देवेंद्र फडणवीस कधी तुम्ही व्यासपीठावर बघितले त्यांचे शेजारी बसलेले सगळे काँग्रेसचे नेते असतात. तुम्ही धनसंपत्तीचा मोठा वापर केला. सोमवंशी साहेबांनी बोलता बोलता सांगितलं तसं 2024-25 मध्ये या एका वर्षामध्ये भाजपकडे 10,000 कोटी रुपये त्यांना देणग्या मिळाल्या. काँग्रेसला किती मिळाल्या? 550 कोटी. 10,000 कोटी याचा अर्थ सगळ्या देणग्यांमधले 100 रुपयातले 85 रुपये हे भाजपला मिळाले. आता हे भाजपला कसे मिळाले? जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांची विचारसरणी 50 खोके एकदम ओके अशा आहे. म्हणजे समोरची जी कंपनी आहे त्यांचे लाडके जे उद्योजक आहेत त्यांना कामं द्यायची आणि कामाच्या बदल्यामध्ये एक प्रकारची खंडणी म्हणा, लाचखोरी म्हणा किंवा भागीदारी म्हणा, शेअर, की तुझी माझी पार्टनरशिप आहे, काम मी तुला देणार आणि एवढे पैसे तुम्हाला दिले पाहिजे. पण ती ही भागीदारी कशी आहे, ही लाचखोरी कशी आहे? कायदेशीर लाचखोरी. म्हणजे तुम्ही याच्या विरोधात कोर्टात जाऊ शकणार नाहीत, काही करू शकणार नाही. माध्यम यांच्या बाजूने आहेत. ही आत्ताची जी निवडणूक झाली 2024 लोकसभेची, ऐन निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे अकाउंट आहेत बँकेचे अकाउंट ते यांच्या IT डिपार्टमेंटने फ्रीज केलेले होते, बंद करून टाकलेले होते. तुम्ही हेही पाहिलं असेल की ऐन निवडणुकीच्या काळामध्ये आपले राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी 50-50 तास बोलवलेलं होतं. आता ती जी चौकशी आहे ईडीची ती आत्ताच 15 दिवसापूर्वीच कोर्टानं कचऱ्याच्या टोपलीत टाकली. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला अधिकारच नाही हे करण्याचा. म्हणजे ईडी, CBI, धनसंपत्तीचा वारेमाप वापर, मीडिया जे आहे मुख्य मीडिया ती तुमच्या ताब्यामध्ये, ती खरं तर यांच्याच ताब्यामध्ये गेली. म्हणजे काही चॅनल अदानीच्या ताब्यात गेलेले आहेत आणि काही जे दुसरे शिल्लक राहिलेले चॅनल जे ते अंबानीच्या ताब्यामध्ये आहेत. एवढं सगळं तुमच्या बाजूने असतानाही आपण 2024च्या लोकसभेमध्ये पाहिलं की काँग्रेस पक्षाला म्हणजे महाविकास आघाडी तर 31 जागांपर्यंत गेलीच, पण काँग्रेस पक्ष जो 2014 मध्ये फक्त 2 खासदार होते, 2019 मध्ये फक्त 1 खासदार होता, त्याचे 14 खासदार झाले. 13 प्लस सांगलीचं जे आपले पुरस्कृत उमेदवार आहेत असे 14 खासदार झाले. विधानसभेला त्यांनी वोट चोरीचा खेळ केलेला आहे. आता तो बाहेर आलाय, तुमच्या गावामध्ये तुमच्या अवतीभोवतीच्या भागामध्ये पण झालेला असेल. त्यांनी कशा पद्धतीने मतदार यादीमध्ये घोळ घातले, त्याचे CCTV फुटेज द्यायला ते तयार नाहीत आणि आता ते लपवाछपवी करतात. त्यामुळे 2024च्या विधानसभेमध्ये जो निकाल आलेला आहे तो चोरी करून निकाल आलेला आहे. त्यामुळे आमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब पण असं म्हणतात की हे जे आत्ताचे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत ते चोर मुख्यमंत्री आहेत, वोट चोरी करून ते मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. मुद्दा असा आहे की एवढ्या वाईट काळामध्येही काँग्रेसला देशामधले किमान 20% लोक मतदान करतात. इतक्या वाईट काळामध्ये म्हणजे 140 वर्ष झाल्यानंतरही काँग्रेस टिकून आहे. आणि काँग्रेस बाबत असं म्हणतात की तुम्ही कोणत्याही देशातल्या गावामध्ये जा, तुम्हाला तिथं किमान एक काँग्रेस कार्यकर्ता मिळणार म्हणजे मिळणार. मग त्याला सोमवंशी साहेब
तुमची गाडी पंक्चर झाली असंही म्हटलं किंवा बाकी काही सांगितलं तरी तो धाडाडीने तो उभा असतो. तुमच्या त्या पंक्चरच्या याच्यावर मला लक्षात आलं, काल हे प्रशांत जगताप जे आहेत त्यांनी मीडियामध्ये पण ती भूमिका मांडली, ती तुम्ही पाहिली असेल, आणि त्यांनी भाषणही केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला अशी ऑफर होती की तुम्ही थांबा, तुम्हाला परिषद देऊ, पुढे अजून काय तुमची कामं आहेत ती करून टाकू. तुमच्या 50 खोके एकदम ओकेचे जे नेते आहेत त्यांनी पण फोन केला होता त्यांना की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. स्वतः उद्धव ठाकरेंनी फोन केला, तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. मग असं सगळं करूनही तुम्ही काँग्रेसमध्ये का आलात, असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर असं दिलं की भाजप आणि संघ यांची जी राजकारणाची पद्धत आहे, धार्मिक आतंकवाद फैलवण्याची त्यांची जी काही नीती आहे, त्याच्या विरुद्ध लढू शकण्याची क्षमता असणारा एकमेव पक्ष हा काँग्रेस पक्ष, आणि म्हणून मी काँग्रेस पक्षामध्ये आलोय. आणि एवढंच नाही बोलले ते, पुढे असं ते म्हणाले की मी राजकारणातून बाजूला होईल गरज भासली तर, पण मी काँग्रेस पक्ष सोडणार. मग आता हे कुठून येतं, तर हे जेव्हा 140 वर्षापूर्वी जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हा तर काही सत्ता पुढे नव्हती, ती काय निवडणुकीसाठी झालेली नव्हती, तर ती स्थापना कशासाठी झालेली होती. आणि मला वाटतं महाजन साहेबांनी सांगितलं की तुमच्या गावामध्ये पण स्वातंत्र्य सैनिक आणि ही मंडळी पण होऊन गेलेली आहेत. हे सगळे जे आहेत स्वातंत्र्य सैनिक ते काय संघाच्या शाखेतून तयार झाले नाहीत, ते काँग्रेसच्या भूमिकेतून तयार झाले. दुसरी महत्वाची गोष्ट की आता इथे माझे उपसभापती पण बसलेले आहेत, जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष पण बसलेले आहेत, आणि अर्थात श्वेताताई तर आहेतच. मुद्दा असा आहे की महिलांना राजकारणात आणणं याची सुरुवात ही काँग्रेसने केली. मिठाचा सत्याग्रह जेव्हा झाला, जेव्हा महिला बाहेर पडल्या, तर त्या काँग्रेसमुळे बाहेर आलेल्या होत्या. म्हणजे आज तुम्ही ज्या इथं बसलेले आहात, म्हणजे खरं तर तुम्ही उपसभापती पण का होऊ शकलात, कारण राजीव गांधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या याच्यामध्ये आरक्षण असलं पाहिजे अशी भूमिका मांडलेली होती. त्याला विरोध करणारी जी लोक आहेत ते आज सत्तेत बसलेली आहेत, संघाची आणि याची. आता त्यांनी मध्ये विषय काढला होता वंदे मातरमचा. यांच्या एकाही संघ स्वयंसेवकाने कधीही वंदे मातरम म्हटलं आणि म्हणून यांना तुरुंगात टाकलं असं घडलेलं नव्हतं, किंवा झेंडा हातामध्ये घेतला आणि वंदे मातरम म्हणले असंही झालेलं नव्हतं. यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढची 52 वर्ष तिरंगा जो आहे तो त्यांच्या रेशीम बागेतल्या कार्यालयावरती फडकवलेला नव्हता. तो पण कसा फडकवला, तर 3 पोरं जे आहेत ते तिथे गेले आणि त्यांनी तिथं तो झेंडा लावला. त्यांच्या विरोधात त्यांनी केस दाखल केलेली होती. आणि त्याच काळामध्ये जेव्हा 1937 मध्ये निवडणुका झाल्या, तर त्यांनी बंगाल म्हणजे अखंड बंगाल जो होता, जो आजचा बांगलादेश आणि आपला पश्चिम बंगाल, इथं त्यांनी युतीचं सरकार स्थापन केलेलं होतं. कोणाबरोबर केलेलं होतं, म्हणजे या संघवाल्यांनी, हिंदू महासभावाल्यांनी कोणाबरोबर स्थापन केलेलं होतं, ते मोहम्मद अली जिनांबरोबर केलेलं. म्हणजे यांची ही परंपरा आहे. आणि यांचे जे श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत, ज्यांचं हे नाव घेतात, त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी हे सगळं संसदेमध्ये आलं. यांनी वंदे मातरमची चर्चा केली, त्यामुळे आता जगाला कळलं की नेमकं यांची देशभक्ती काय होती. त्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी पत्र लिहिलं होतं तेव्हाचे ब्रिटिश व्हायसरॉय यांना, आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की हे 1942चं जे आंदोलन आहे, ज्या आंदोलनात या गावातली लोक पण स्वातंत्र्य सैनिक पण सहभागी झालेले होते, हे आंदोलन मोडीत आपण काढलं पाहिजे. हे काँग्रेस पुरस्कृत आंदोलन आहे आणि ते मोडीत काढण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याची सगळी यादी जी आहे ती त्यांनी पत्रामध्ये दिलेली होती. हा यांचा खरा इतिहास आहे. आणि आज आपल्याला ही लोक देशभक्ती शिकवतात. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की जे मी सुरुवातीला म्हणालो की हे दोनच विचार आहेत. एक आहे काँग्रेसचा विचार, त्याला तुम्ही संविधानाचा विचार म्हणा, तुम्ही गोविंद महाराजांचा विचार म्हणा, तुम्ही ज्ञानोबा तुकोबांचा विचार म्हणा, नाहीतर त्याला तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार म्हणा. तुम्ही त्याला नाव काहीही द्या, पण तो विचार म्हणजेच काँग्रेसचा विचार आहे. संविधानामध्ये हाच आपला संत परंपरेचा विचार आलेला आहे, तो काँग्रेसनेच आणलेला आहे. आणि त्यावेळेस ह्यांचे सरसंघचालक अजूनही त्यांचं जे ऑर्गनायझर वर्तमानपत्र आहे, मुखपत्र, त्याच्यामध्ये अजूनही ते पुरावे आहेत. त्यावेळी ते म्हणत होते की हे संविधान जे आहे ती म्हणजे गोधडी आहे, याच्यामध्ये भारतीय काहीच नाहीये, म्हणजे मनुस्मृती म्हणजे भारतीय, आणि बाकी तुम्ही जो काही बुद्धापासून ज्ञानोबा तुकोबा ते फुले शाहू आंबेडकर हा विचार घेतला की हा भारतीय नाही, अशी यांची सातत्यानं भूमिका राहिलेली आहे. तर मुद्दा असा आहे की जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी आणि सामान्य माणसांच्या हितासाठी लढण्यासाठी म्हणून काँग्रेसची स्थापना झालेली होती. आणि ती परंपरा अजूनही आहे. या वंदे मातरमची चर्चेमध्येच
आपल्या नेत्या प्रियंका गांधी यांनी तिथे त्यांना खडसावून सांगितलं अमित शहाना की आप चुनाव के लिए लढते हो, हम देश के लिए लढते. आम्हाला कितीही वेळा विरोधात बसावं लागलं तरी हरकत नाही, पण आम्ही देशासाठी लढणार आहोत. ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे तो जो वारसा आहे, आणि मला पाटील साहेबांनी पण इथे सांगितलं की ही जी मंडळी आहेत, कृष्णराव शंकरराव पाटील साहेब किंवा रघुनाथ वडगुजर साहेब, ही सगळी त्याच विचाराची लोक आहेत. काँग्रेसी परंपरेमधूनच आलेली आहेत. ते वाचनालय इथं उभं करणं असो किंवा ही ज्ञानगंगा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, नवीन मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे, याच्या मागचा मूळ जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे. आणि मी असं म्हणेन, निवडणुकीचं राजकारण आणि बाकी सत्ताकारण जो आघाडीला चालवण्याचं काम तुमच्या गावामध्ये ही श्वेताताई पाटील करतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना कल्पना असेलच की पुण्यामध्ये जे एक प्रकरण झालं ज्याच्यामध्ये श्वेताताई पूर्ण ताकदीने तिथं लढल्या आणि आता कोर्टाचा निकाल पण आला आणि त्या पोलिसांवरती गुन्हे पण दाखल झाले. तो प्रकार घडल्यानंतर प्रदेश काँग्रेसची सोमवंशी साहेब आपली बॉडी आलेली होती आणि खडकवासल्याला पुण्यामध्ये त्या सगळ्यांचं ट्रेनिंग ठेवलेलं होतं 3 दिवसाचं. त्याला अर्थात सपकाळ साहेब आले होते. सपकाळ साहेबांनी मला सांगितलं की श्वेताला बोलवून घ्या. आणि श्वेता तिथं आल्यानंतर तिच्याकडून समजून घेतलं. श्वेताची मुळात आधीची पार्श्वभूमी पण खूप चांगल्या प्रकारची आहे. ती एक लेखिका म्हणून तिने पुस्तकं लिहिली आहेत, त्याला राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापेक्षाही महत्वाचं की तुमच्या गावची मुलगी जी आहे, त्या अर्थात मी म्हणेल की ही सगळी गोविंद महाराज आणि ह्या मंडळीचीच पुण्याई आहे की ती लंडन पर्यंत जाऊन पोहोचली. लंडनमध्ये तिला नोकरीच्या ऑफर होत्या. म्हणजे तिनं जर आज ठरवलं असतं तर ती लंडनमध्येच बसली असती आणि तिथं काय डॉलरमध्ये पाऊंडमध्ये पैसे तिने कमवले असते. पण ती तिथे थांबली नाही. ती म्हटली की माझा गाव जे आहे, माझा जो देश आहे, मी ज्या राज्यातून येते तिथं मला काम करायचं. त्यामुळे तिथं नोकरीची संधी असूनही ती परत आली आणि मग ती तिच्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी करत होती त्याच्यामुळे तिचा चेहरा तसा सगळ्यांना माहिती आहे. तर मला अध्यक्षांनी सांगितलं की श्वेताला बोलवून घ्या. श्वेताला बोलवून घेतल्यानंतर तिच्याकडून ते समजून घेतलं सगळं आणि तिला सांगितलं की तुला आता तू काँग्रेसमध्ये काम कर. आणि लगेच आमचे NSYचे अध्यक्ष जे महाराष्ट्राचे आहेत ते तिथं उपस्थितच होते, कारण हे सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्याच प्रतिनिधींचं ही बैठक होती. तर ते सागर साळुंखे त्यांना बोलवून घेतलं आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सांगितलं की या मुलीला NSYचा महाराष्ट्राचा महासचिव करा. त्यापुढे श्वेताकडून नंतर जेव्हा पुन्हा एकदा मुंबईमध्ये भेट झाली श्वेताची प्रदेश कार्यालयामध्ये, तेव्हा त्यांनी श्वेताला विचारलं की तुझं गाव काय, तुला काय करायचंय, गावामध्ये कशा पद्धतीने काम चालू आहे. ते सगळं श्वेताने सांगितल्यानंतर सपकाळ साहेब तिला म्हणाले की तू लगेच उद्या तू गावाकडे जा आणि तू निवडणुकीच्या तयारीला सुरुवात कर. आणि लगेच दुसऱ्या दिवशी श्वेता इथे आली. त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एकदम गेल्या 2 महिन्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये श्वेता कसं काय अवतीर्ण झाली, कसं काय काम करायला लागली. तर तिची इच्छा असेलच, पण मुख्य म्हणजे प्रदेश अध्यक्षांचा आदेश तिनं पाळलेला आहे. आणि काल देखील मी मुंबईवरून जेव्हा निघालो इकडे येण्यासाठी, मी प्रदेशाध्यक्षांना जेव्हा आमचं सांगितलं की मी आता पाचोऱ्याला चाललोय आणि एक अशा प्रकारची बैठक घ्यायची आहे, तेव्हा माझ्याकडून त्यांनी माहिती घेतली की तिचं काम कसं चालू आहे आणि ते म्हणाले की तिला निरोप द्या की निवडणुका जेव्हा जाहीर व्हायच्या तेव्हा होतील, पण निवडणुका उद्याच आहेत, अशा पद्धतीनं श्वेताला काम करायला सांगा. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की थेट प्रदेश अध्यक्ष यांनी श्वेताला आशीर्वाद दिलेला आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही सगळे तिला आशीर्वाद देणार आहात का. आता दुसरा जो मुद्दा आहे की श्वेतानं इथं आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, आणि ते मी समाज माध्यमावरून पाहतोय की तिनं खरोखर ती ZP मेंबर झालेली आहे अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे. तुमचा इकडे बस स्टॉपचा प्रश्न असेल ते तिनं सगळं ते दुरुस्ती केली. इकडे जी स्पर्धा परीक्षेची पोलीस याच्यामध्ये तयारी करणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी, आणि दुसरं एक कोणतं गाव आहे त्या गावामध्ये श्रमदान आणि बाकी जो काय अधिकचा खर्च आहे तो देऊन तिथं ती सगळी बांधणी केली, तिथं लाईटची व्यवस्था केली. आता ज्या मुली आहेत या गावातल्या त्या मुलींनी पण शिकावं. कारण मुद्दा कसा आहे सगळ्यात महत्वाचा सोमवंशी साहेब, की इथं जर MIDC नसेल, इथं जर उद्योग नसेल तर लोकांकडे 2च पर्याय असतात. एक तर पुण्या मुंबईला जाणे आणि तिथे मिळेल ते काम करणे, मग तुम्ही कॅब म्हणून चालवाल, तुम्ही काय ट्रक चालवाल, तुम्ही अजून काय वेगळं कराल. आणि दुसरा मार्ग असतो शिक्षण घेणे, जे ते स्वतः त्याचं उदाहरण आहे की तिनं शिक्षण घेतलं, लंडन पर्यंत भरारी मारली, बरोबर. तर त्याच्यामुळे या गावच्या किंवा या परिसरातल्या या पंचक्रोशीतल्या ज्या मुली आहेत त्यांना पण शिक्षणाची संधी मिळाली, त्यांना पण एक उत्साह मिळाला की हा आपण पण हे करू शकतो. तर
त्या शिक्षणातून तो जो बदल आहे होणं, म्हणजे मुलांचा असेल किंवा मुलींचा असेल, तो होणं शक्य आहे. हे श्वेताला स्वतःच्या उदाहरणावरून माहिती आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी वाचनालय असेल आणि तिचं स्वतःचं पुण्यामध्ये ती असल्यामुळे तिचं जे एक मोठं नेटवर्क जे तयार झालेलं आहे, तिला अशी काही लोक माहिती आहेत की जी पुस्तकं देतात किंवा जे अजून वेगळ्या प्रकारे काय मदत करतात, त्या सगळ्यांना तिनं कामाला लावलेलं आहे. आणि म्हणजे खरोखरच हे विरळ उदाहरण असं आहे. लोक असं म्हणतात की आधी आम्ही त्या पदावर जाऊ, आधी आम्ही सदस्य होऊ, त्यानंतर आम्ही काम सुरू करू. पण या मुलीने मात्र सदस्य होण्यास आधीच सदस्यासारखं, झेडपी सदस्यासारखं काम करायला सुरुवात केलेली आहे. इथं आल्यावर जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा मला हे लक्षात आलं की इथं काय काय अडचणी आहेत, आणि त्या सगळीकडे महाराष्ट्रात साधारणतः सगळीकडे सारख्याच आहे. आता एक मुद्दा काय होतो हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की आमदार असेल किंवा खासदार असेल, जसं आता सोमवंशी साहेबांनी पण सांगितलं की बरीच कामं जी आहेत त्यासाठी तुम्हाला आमदार खासदाराकडे पण जावं लागत नाही. आमदार खासदार जे आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीनं काम करतात किंवा त्यांचा जो फोकस असतो कामाचा, म्हणजे मोठी कामं, रोडचं कॉन्ट्रॅक्ट, धरणाचं काम, बरोबर आहे, अशी जी मोठी कामं असतात त्याच्यामध्ये आमदार खासदारांना रस असतो. तो का असतो ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत, बारीक सारीक गोष्टी म्हणजे काय की मुलं तयारी करतायत त्यांच्यासाठी मैदानच नाही, मुली अभ्यास करतायत त्यांच्यासाठी पुस्तकच नाही. तुम्ही साधा आजारी पडता, तुमचे काय हे असतात, काँग्रेसच्याच काळामध्ये तुमचं आरोग्य उपकेंद्र तयार झालेलं आहे पण ते चालूच नाही. तिथं डॉक्टरच येत नाहीत, डॉक्टर आले तर तिथं काय गोळ्याच नाहीत, बरोबर. ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आमदार का खासदार हा काही रस घेणार नाही. तो का रस घेणार नाही, त्यामागची दोन कारण आहेत. एक म्हणजे रस घेऊन हाताला काय लागणार नाही, आणि दुसरं असं की गावं इतकी मोठी आहेत की प्रत्येक गावात जर तुम्ही लक्ष द्यायचं झालं तर आमदाराला काय ते शक्य नाही, बरोबर. मग हे काम कोण करू शकतो, तर हे काम पंचायत मेंबर आणि झेडपी मेंबरची जी व्यक्ती आहे तीच करू शकते. आणि गावं मोजकी असतात, 7-8-10 जी काही गावं असतील ती, बरोबर. आणि दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की लोकांच्या मनात एक काय आहे की ट्रिपल इंजिन सरकार असलं पाहिजे. आता ट्रिपल इंजिन सरकारनं महाराष्ट्राला किती कर्जबाजारी केलंय आणि काय अवस्थेमध्ये आणून ठेवलं आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता आदिवासी विभागाचे पैसे ते काढतात लाडकी बहिणीला द्यायला, तुमचं एससी डिपार्टमेंट जे आहे त्याचे पैसे काढतात, आणि इकडे सांगतात की अनेक जे कंत्राटदार आहेत, एका कंत्राटदाराने आत्महत्या केली मुंबईमध्ये, तुम्ही पाहिलं असेल. 90,000 कोटी रुपये कंत्राटदारांच्या ह्यांनी दिलेले नाही. कामं मोठी सुरू करायची, पहिली इन्स्टॉलमेंट द्यायची, दाखवायला लोकांना की बघा सगळी कामं आम्ही सुरू केली आहेत, पण प्रत्यक्षामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसेच ते चुकते. 90,000 कोटी रुपये त्यांनी अजूनही कॉन्ट्रॅक्टरचे दिलेले नाहीत. म्हणजे अशा अवस्थेमध्ये आज हे जे तिघाडी सरकार आहे, ट्रिपल इंजिन सरकार, डबल इंजिन सरकार आहे, त्यांनी आणून ठेवलेले आहे. पण लोकांच्या मनात ते काय पेरतात की सगळीकडे सत्ता असेल तर मग सत्तेचे आपल्याला लाभ मिळतात. मग अनेक लोक जे सोडून जातात ते काय म्हणतात की विकासासाठी आम्ही चाललोय, बरोबर. आता तुम्हाला गंमत सांगतो की तीनही लेवलवरती जर एकच सरकार असेल आणि त्यांच्यामध्ये मिलीजुली असेल तर तुमच्या अडचणी सुटतच नाहीत, कारण ठरलेलं आहे, मिलीजुली झालेली आहे, बरोबर. त्यामुळे महाजन साहेबांचं काही काम असेल पण महाजन साहेबांचं काम करायचं नसेल तर ते केंद्रात जाऊ द्या, राज्यात जाऊ द्या, तर खाली होऊ द्या, त्यांचं काही काम होत नाही, बरोबर. आणि जो सत्तेमध्ये सहभागी असतो तो काही भांडू शकत नाही ना, तो कोणाविरुद्ध भांडणार. राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, भांडणार कोणाच्या विरोधात. त्याच्यामुळं या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे तुमचं जिल्हा उपकेंद्र जे आहे आरोग्याचं ते व्यवस्थित चाललं पाहिजे, तिथं डॉक्टर वेळेत आले पाहिजेत, तिथं औषध उपचार झाले पाहिजे, ते औषधं सगळी मिळाली पाहिजे, की मैदानं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध झाल्या पाहिजेत, किंवा रस्त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या पूर्ण झाल्या पाहिजेत, नळ योजना झाली असेल तर ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, त्या गोष्टी असतील. अशा ज्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या पण महत्वाच्या गोष्टी, त्याच्यासाठी सरकारला जाब विचारणारी आणि ते काम करून घेणारी व्यक्ती लागते. आणि ती व्यक्ती कोण असू शकते, ती खरी विरोधी पक्षातली व्यक्ती असू शकते. विरोधी पक्षातली म्हणजे जे राज्यात नाहीये, जे केंद्रात नाहीये, बरोबर. त्यामुळे तुम्ही आधीच पाहिलं असेल की श्वेता ताई ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेमध्ये सोमवंशी साहेब यांचं मार्गदर्शन घेत जातात, त्यांना जाब विचारतात, त्याचे व्हिडिओज पण मी काही फेसबुक आणि याच्यावरती पाहिले. तर मुद्दा असा आहे की तुमची छोटी मोठी कोणतीही गरज असेल तर त्याच्यासाठी लढणारी, भांडणारी, हक्काची व्यक्ती तुमच्यासाठी ही आहे. आणि या व्यक्तीला जर तुम्ही संधी दिली त्या झेडपी सदस्य म्हणून जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची, तर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता कोणाची असू द्या, पण जे बोली भाषेत आपण असं म्हणतो की जिल्हा परिषदेच्या सीईओची
कॉलर पकडण्याची धमकही या पोरीमध्ये आहे. आणि ते अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं. पुण्यामध्ये जो काही प्रकार घडला, तिथे रात्रभर थांबून तिनं ज्या पद्धतीने ती लढाई दिली, हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे ती धमक तिच्यामध्ये आहे. आणि तिनं म्हणजे निवडणुकीची अजून आचारसंहिता लागू पण व्हायची आहे, त्याच्या आधीच कामाचा धडाका दाखवून दिलेला आहे. बरं, दुसरी गोष्ट पहा, असं नाहीये की तिला काही मोठा लेगसी आहे, तिचे आजोबा किंवा तिचे वडील किंवा तिच्या घरामध्ये काही मोठी परंपरा आहे, अशातलाही भाग नाही. अशातलाही भाग नाही की तिच्याकडे धनसंपत्ती खूप मोठी आहे, तरी देखील ती गोष्टी करून दाखवतीये. धनसंपत्ती नसतानाही ती करून दाखवतीये. मग विचार करा, तिला जर त्या खुर्चीवर तुम्ही बसवलं तर ती काय चमत्कार करून दाखवू शकेल. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट असते, तालुका अध्यक्षांना याची खूप चांगली कल्पना आहे की जेव्हा तुमच्या तालुक्यातून तुमच्या जिल्ह्यातून एक लोकप्रतिनिधी तयार होतो, तेव्हा पक्ष संघटनेचं आपोआप लक्ष जातं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही तिला त्या खुर्चीवर बसवा. याच ठिकाणी मी सपकाळ साहेबांना घेऊन येतो. आणि एकदा तसं म्हणजे सत्तेच्या बाजूने किंवा सत्तेच्या विरोधात जे असणारे आहेत ते जेव्हा यायला लागतात, त्यांचा जेव्हा भूमीला पाय लागतो, तेव्हा मग खऱ्या पद्धतीनं विकास यायला लागतो. नाही तर एकाच व्यक्तीची जर हुकुमशाही इथं असेल तर दुसरा कोणी त्यात लक्ष देत नाही, त्याला विरोध करायला पण कोणी नसतो आणि त्याच्या मागे पळणारा पण कोणी नसतो. त्याच्यामुळे व्यवस्थेच्या मागे पळून कामं करून घेणे आणि जिथं कामं होत नाहीत तिथं त्यांच्या विरोधात दंड ठोकून उभं राहणं, या दोन्ही क्षमता श्वेताताईमध्ये आहेत. तिनं त्या ऑलरेडी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आधीच मी हे सांगत असतानाच तुम्ही ते तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि या नगर परिषद नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये पण तुम्ही आता पाचोरा नगर परिषदेमध्ये पण ऐकलं असेल की कशा पद्धतीनं प्रत्येक मतामागे काय काय पैसे गेले असतील. 5,000 7,000, म्हणजे त्याला काय लिमिटच नाही. बरोबर, एवढा धनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात, म्हणजे सरकारमध्ये यांच्याकडे पैसे द्यायला नाहीयेत. तुम्ही लाभार्थी असाल, तुम्हाला पैसे द्यायला नाहीयेत. तुम्ही शेतकरी बाधित आहात, यांना पण तुम्ही जे म्हणालात, तुम्हाला पण पैसे द्यायला नाहीयेत. पण यांच्याकडे निवडणुकीत खर्च करायला पैसे आहेत. मग ते पैसे येतात कुठून? हे तुमचेच पैसे आहेत, हे तुमच्याच खिशातले पैसे आहेत. बरोबर आहे. पण हे अशा पद्धतीने ते तुमचे खिसे मारतायत एक प्रकारे, आणि तोच पैसा पुन्हा तुम्हाला देऊन तुमची मतं खरेदी करतायत. तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाविषयी असं म्हटलं जात होतं नगर परिषद आणि नगरपंचायतीचा, की आता काँग्रेसचा सुपडा साफ होऊन जाणार, काँग्रेसला काहीच जागा मिळणार नाहीत. अशा स्थितीमध्ये काँग्रेसचे 41 नगराध्यक्ष आले, त्यांचा देखील काल सत्कार झाला, त्या कार्यक्रमाला मी होतो. आणि एकूण नगरसेवक जे आहेत 1006 नगरसेवक आले. म्हणजे सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की हे सगळे जे आमचे नगरसेवक नगराध्यक्ष होते, त्यांना पक्षाने 1 रुपयाचा सपोर्ट करू शकले नाहीत. जसं साहेब म्हणाले तसं आमच्या राष्ट्रीय पक्षाकडे 133 कोटी फक्त असतील, पैसे देऊ शकत नाही. ही लढाई अशीच लढतायत. अशी लढणारी जी लोक आहेत तेच हे चित्र पालटू शकतात. आणि ते नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे की आमचे उमेदवार ज्यांच्याकडे पैसे फार खर्च करायला नव्हते, पण ज्यांची धमक होती आणि ज्यांच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला की हे काम करू शकतात, आणि लोकांनी ते मतदान दिलं. त्याच्यामुळे समोर कितीही धनशक्ती असली तुमच्या या झेडपी गटामध्ये, इथे कितीही मोठी धनशक्ती आली आणि बाकीच्या कितीही काही गोष्टी आल्या, पण तुम्ही जर ठरवलं की यावेळी धनशक्ती नाही, तर यावेळी जी काम करणारी व्यक्ती आहे, आपल्यासाठी भांडणारी जी व्यक्ती आहे, हे महत्वाचं सांगतो तुम्हाला. प्रत्येक उमेदवारच तुम्हाला सांगणार आहे की मी तुमचं काम करणार आहे, आणि तो काही ना काही काम करतच असतो. बरोबर आहे. पण तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी भांडणारी व्यक्ती जर तुम्हाला हवी असेल आणि भांडून तुम्हाला ते मिळवून देणारी जर व्यक्ती हवी असेल, तर ती व्यक्ती निश्चितपणे श्वेता पाटील आहे. त्यामुळे इथं आज मला खरोखरच एकदम समाधानाची भावना माझ्या मनामध्ये आहे की ज्याला प्रति पंढरपूर समजलं जातं, जी गोविंद महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी जी भूमी आहे, आणि ज्या सभागृहामध्ये महाजन साहेबांनी सांगितलं जिथं गोरे साहेब येऊन गेलेत, दंडवते साहेब येऊन गेलेत, अशा ठिकाणी मला गाडगे महाराज येऊन गेलेत, गाडगे साहेब आमचे पुण्याचे जे आहेत ते येऊन गेलेले आहेत. तर अशा ठिकाणी मला आज येता आलं आणि तुम्हा सगळ्यांशी संवाद साधता आला, तर याच्याविषयी मी खरोखर समाधानी आहे. मी फक्त इथं या निमित्तानं एकच निरोप घेऊन आलेलो आहे, जो मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आमची सोमवंशी साहेब तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी बेग साहेब, हरीश बेग साहेब, उत्तर महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब थोरात साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, ते
आमचे AICCचे जे सेक्रेटरी इन्चार्ज आहेत BM संदीप साहेब, या सगळ्यांचा आशीर्वाद हा श्वेताच्या बाजूने आहे हे सांगण्यासाठी मी आलो. आणि त्याच्यामुळे पक्ष तिच्या मागे मजबूतीने उभा आहे. मी फक्त विनंती तुम्हाला एवढीच करतो की निवडणूक झाल्यानंतर मला इथं पुन्हा येण्याची संधी तुम्ही मला द्या आणि तिला तिच्या पाठीशी उभं राहा, तिला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला खात्रीने तुम्हाला सांगतो, हा माझा शब्द आहे की 5 वर्षानंतर तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही. तुम्हाला याचा आनंदच होईल की आपण योग्य व्यक्तीला संधी दिली, नवीन व्यक्तीला संधी दिली जिच्यामध्ये काम करण्याची धडक आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलवलं यासाठी श्वेताताई सोमवंशी साहेब यांचे आभार मानतो. जय काँग्रेस.